नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या आमदार विधान परिषदेमधल्या मनीषा कायंदे यांनी काल त्यांच्या अकलेची मुक्ताफळं उधळली आहेत. आणि विचार करा, महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षापासून चालू असलेली आणि जगाला आदर्श वाटते अशी वारीची परंपरा, अशी वारकऱ्यांची परंपरा, जी पांडुरंगाच्या दर्शनाला देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पालखी निघते, दिंडी, तर इथपर्यंत पासून जातात, पायी चालत जातात. सर्वसामान्य कुटुंबांमधला बहुजन समाज हा या वाऱ्यांमध्ये जात असतो. मुळात या मनीषा कायंदेला हेच माहित नाही की वारीत कोण कोण असतं. वारीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जाती, धर्म, पंथ, मुस्लिम सुद्धा वारीमध्ये असतात. सर्वजण वारीमध्ये सामील होतात पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून. आणि या संपूर्ण पावसाळ्याचा काळ आहे, पावसाची तमा न बाळगता हे वारकरी अत्यंत श्रद्धेने पायी चालत चालत गावोगाव मुक्काम करत त्यांची कीर्तनं, भजनं हे सगळं करत करत ते त्या पंढरपूरपर्यंत जात असतात. या मनीषा कायंदेंनी काल विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मुक्ताफळं उधळताना असं बोलल्या की वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत. म्हणजे मला तर असं पहिल्यांदा वाटलं की मनीषा कायंदे किंवा एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात कट तर नाही ना केलेला, कारण वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत असं म्हणणं हे देवेंद्र फडणवीस याचं होम मिनिस्टर म्हणून असलेलं सपशेल अपयश आहे. झोपलंय का गृह मंत्रालय? असंच म्हणायचंय का मनीषा कायंदेला आणि एकनाथ शिंदेला की महाराष्ट्राचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे, या वारीमध्ये नक्षलवादी आलेत हे सरकारला, गृह खात्याला, पोलिसांना माहीतच नाहीये, असं त्यांना सुचवायचं आहे का? या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारला, देवेंद्र फडणवीसला हुकुमशाही लादणारं जनसुरक्षा कायदा आणायचा आहे. त्या जनसुरक्षा कायदा सुद्धा असाच अर्बन नक्सल नावाचं जे थोतांड उभं केलं, हे मी थोतांड हा शब्द वापरतो कारण केंद्रीय गृह मंत्रालयाने, अमित शहा गृहमंत्री असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाने असं लेखी उत्तर दिलेलं आहे की अर्बन नक्सल नावाची कुठलीही माहिती आम्हाला नाही केंद्र सरकारला. तरीही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी जनसुरक्षा, अर्बन नक्सल असा सगळा कांगावा करत विधानसभेमध्ये आता ते बिल या पावसाळी अधिवेशनात आणणार आहे. मग त्याची पार्श्वभूमी बनवायची, त्यासाठी म्हणून मनीषा कायंदे ही सगळी बडबड करतायत का बेताल? आणि वारीमध्ये नास्तिक लोकांचा प्रवेश झालाय. अरे तुला कोणी सांगितलं बाई? तू कधी गेली का वारीमध्ये? पांडुरंगावरती श्रद्धा असणारे वारीमध्ये जातात. आणि वारीमध्ये जर काही संघटना, काही संस्था, काही ग्रुप हे संविधानाचं जर का त्याच्यामध्ये प्रसार आणि प्रचार करत असतील आणि संतांनी या देशाला, या महाराष्ट्राला दिलेलं सगळं ज्ञान आणि संतांच्या वाणीमध्ये सुद्धा संविधानाच्याच गोष्टी कशा अभिप्रेत आहेत हे जर ते सांगत असतील, भारताच्या संविधानाला संतांच्या अभंगांबरोबर जोडून जर लोकांसमोर मांडत असतील, तर त्याला काय नास्तिक म्हणणार का? हे संविधान काय फक्त नास्तिकांचं आहे का? हे संविधान सर्वांना त्यांच्या त्यांच्या धर्म आणि श्रद्धांचं आचरण करण्याची परवानगी देतं, नास्तिकांना सुद्धा. हा पहिली गोष्ट याच्यातली. दुसरी गोष्ट, मी स्वतः हे कायम म्हणत आलेलो आहे आणि मानत आलेलो आहे की मी कुठलाही देव मानत नाही, फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो. याचं कारण मला पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये या देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्य दिसतात. आणि ती काय आहेत हे पुन्हा एकदा सांगतो. या देशामध्ये असलेला पांडुरंग विठ्ठल हा या देशामधला एकमेव अहिंसक देव आहे. एकमेव, ज्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, कोणतंही शस्त्र नसलेला, निशस्त्र, अहिंसक असा या देशातला एकमेव देव पंढरपूरचा विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. तो अहिंसेचा संदेश देतो.
तो सर्वसामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहतो आणि येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो. तो सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. कमरेवर हात ठेवून येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो आणि साधा विटेवर उभा राहतो. तो स्त्री पुरुष समानता मानणारा आहे. तो विटेवर आहे, त्याची पत्नी सुद्धा विटेवर आहे. रखुमाई तो विटेवर आहे, त्याची पत्नी पण विटेवर आहे. इतर देवांसारखं नाहीये की सिंहासनावर बसले आणि बायको पायाशी बसली आहे, असा प्रकार नाहीये. समान पातळीवरती दोघही नवरा बायको आहेत. त्याचं कुठलंही कर्मकांड नाही. पांडुरंग कुठलंही सांगत नाही कर्मकांड करायला. त्याच्यानंतर या देशामधला तो एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत कोणीही त्याच्या दर्शनाला जाऊ शकतं आणि जातं. कुठलाही भेदाभेद न मानणारा तो देव आहे. त्याचं काहीही कर्मकांड नाही. आणि सर्वात महत्वाचं, या देशामध्ये पॅरिटी निर्माण करणारा तो एकमेव देव आहे. आपल्या गावातलं 8 वर्षाचं मुलगा जरी पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन आला तर 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा माऊली असं म्हणतो आणि त्याचे पाय धरतो. तो त्या 8 वर्षाच्या मुलाला विचारत सुद्धा नाही, तुझं नाव काय, तुझी जात काय, तुझा पंथ काय, तुझा धर्म काय, तू श्रीमंत आहे का गरीब आहे, तुझा बाप शिक्षित आहे का अशिक्षित आहे, काहीही विचारत नाही. तू पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला, तू आज मला माऊलीसारखा आहे, असा भाव निर्माण करणारा दुसरा देव या देशात नाही. म्हणून मी पांडुरंगाला मानतो. आणि ही सर्व मूल्य पॅरिटी निर्माण करणारी, धर्मनिरपेक्षतेची, जातनिरपेक्षतेची, भाषानिरपेक्षतेची, कर्मकांड न करणारी, अहिंसेची पुरस्कार करणारी, ही सर्व मूल्य या देशाच्या संविधानाला अभिप्रेत आहेत. म्हणून मला पांडुरंगामध्ये संविधान दिसतं आणि म्हणून माझी पांडुरंगावरती, विठ्ठलावरती श्रद्धा आहे की किंवा मी ते मानतो. आणि हे काहीही जिला माहीत नाही, या सगळ्या वारीचा, वारकऱ्यांचा इसेन्स ज्याला आपण म्हणू, त्याच्या मागच्या भावनेचा इसेन्स हा ज्यांना माहीत नाही, त्या मनीषा कायंदे काहीतरी उठून बरळायचं, याला काय अर्थ राहतो. आणि हे महाराष्ट्राच्या विधानसभेत केवळ तो हुकुमशाही आणणारा, फॅसिझम आणणारा जनसुरक्षा कायदा तुम्हाला लागू करायचा आहे म्हणून तोच पांडुरंग या महाराष्ट्राला ताकद देईल या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात उभं राहायची. आणि मग या मनीषा कायद्याचं तोंड त्यावेळेला कोणी शिवून ठेवलं होतं, ज्यावेळेला धारकरी संभाजी भिडेचे, मनोहर कुलकर्णीचे हे तलवारी घेऊन वारीमध्ये घुसले होते आणि सगळ्या वारकऱ्यांनी त्या तलवारी घेऊन आलेल्या धारकऱ्यांना विरोध केला होता की ही वारीची परंपरा नाही. मग त्यांना नक्षलवादी म्हणण्याची हिंमत नाही झाली मनीषा कायंदेची. वारीमध्ये तलवारी घुसणाऱ्यांना, घुसून जाणाऱ्यांना अटक करण्याची या देशाचा, राज्याचा गृहमंत्री हिंमत दाखवेल? आणि जे निष्पाप प्रचंड मनामध्ये श्रद्धा घेऊन चालत असतात, पावसाळा आलेल्या आहे, पेरण्या करून झालेल्या आहेत आणि चाललेत वारीला, पांडुरंगाला साकडं घालायचंय एकादशीच्या दिवशी की यावर्षी या राज्यामध्ये चांगला पाऊस पाणी होऊ दे, चांगली पिकं येऊ दे, आता तरी निदान शेतकऱ्याला समाधानाने चेहरा त्याचा असू दे, 2 वेळचं पोट भरता येईल एवढं तरी त्याला अन्न मिळू दे त्या शेतकऱ्याला, आणि उरलेल्या महाराष्ट्राचा पोट सुद्धा आम्हाला भरता येऊ दे, ही मागणी घेऊन तो पांडुरंगाकडे जात असतो. आणि ही बाई म्हणते त्याच्यामध्ये नास्तिक लोक आणि काय नक्षलवादी जातात. याच्यात जर नक्षलवादी जात असतील तर देवेंद्र फडणवीसच्या चेहऱ्यावरती तुम्ही काळीमा लावताय, हे लक्षात घ्या. आणि याचा त्यांनीही विचार करावा की ही परंपरा आहे का या वारीची. आणि अशा पद्धतीने गृह मंत्रालयाचं अपयश हे लोकांसमोर मांडलं जातं सभागृहामध्ये, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे, अत्यंत निषेधार्ह. वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आणि याची खरं तर लाज वाटायला हवी संपूर्ण महायुतीनी, 3ही पक्षांच्या. म्हणजे
भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदेची पक्ष असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल, या तीनही नेत्यांनी महाराष्ट्राची सपशेल माफी मागायला हवी या मनीषा कायंदेंनी केलेल्या गुन्ह्याबद्दल. अत्यंत निंदनीय गोष्ट ही केलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या या संत परंपरेला काळीमा आणि बट्टा लावण्याचं काम, वारकरी परंपरेला बट्टा लावण्याचं काम मनीषा कायंदे करतायत. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आपली संस्कृती, महाराष्ट्र धर्म जपणारी, संत परंपरा जपणारी ही आपली वारीची संस्कृती, बहुजनांची संस्कृती, हिला अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला काय वाटतं हे इथं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून का होईना हा निषेध नोंदवणार आहात का? मला इथं नक्की कॉमेंट करून सांगा. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.